दुसरी गाडी त्यांनी वडिलांची गाडी आणली त्याचा जीव गाडीत म्हणला मी काय गाडी सोडणार नाही माझी म्हणला मी माझ्याच गाडीवर बसणार आहे ठीक आहे म्हणलं आपण ट्रिपशी बसू मग ऋषात आलो होतो आपण दोघं मागं बसू त्यामुळे असा टोन होता तो बँकिंग ऑफ आपला मध्ये आपल्याला थेरम होता थेरम मी ऐकलं नाही मला आठवण असं मागं बघितलं की मी डायरेक्ट हवेतच गाडी उडलीच डायरेक्ट ओके सो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ना आज आपण चालू करतो आपला पहिला पॉडकास्ट आपल्या मित्र लोकेश सोबत सो लोकेश आणि आम्ही शाळेत होतो मालोजी आपलं लोणंद गाव आहे तिथं आणि आम्ही ठरवलं की आपले जे किस्से असतात किस्से कहाण्या त्यांना आपण पॉडकास्ट थ्रू लोकांपर्यंत पोहोचवायचं एक साधन पॉडकास्ट आहे सो मग आपण म्हटलं की करूया स्टार्ट सो हा आहे आपला पहिला व्हिडिओ आणि लोकेश सरांचं स्वागत करू आपण सो बाय सो लोकेश आपल्या लोणंदमध्येच राहतात आणि सो आम्ही इकडं मालोजी राजेमध्ये होतो तर आता सुरू करूया नवीन पॉडकास्टला तर आज आपण डिस्कस करणार आहे एक टॉपिक जो लास्ट टाइम आम्ही बोलता निघाला होता त्याचं नाव आहे ऋषी आणि लोकेशचा ऍक्सिडेंटची स्टोरी सो लोकेश सर थोडं सांगा आम्हाला कसं झालं काय झालं ऍक्सिडेंट ना हो लोकेश ऍक्सिडेंट झाला विषय आम्ही सहज आपलं 11वी नवीन मी तर नवीन आलो इकडे कॉलेजला मी पण 10वी पर्यंत जरा बाहेर होतो आधी 7वी नंतर जरा कल्टी मारली मग 11वीत आलो आणि 11वीत थांबतो तू परत सांग 10वीला कुठं होता तू कोल्हापूरला होता आणि 5वी 10वी कोल्हापूर का नाही 7वी 8वी 9वी 10वी ओके म्हणजे मी जसं खंडाळा गेलतो तसं तू कोल्हापूरला गेलता मी डायरेक्ट 11वीत मी इथे एंट्री टाकली 11वीत एंट्री म्हणजे बाकीचे सगळे ओळखीचेच होते कारण ऋषी किंवा विवेक किंवा बाकीचे सगळे 4थी पर्यंत आम्ही एकच वर्गात होतो ना त्यामुळे ते ओळखीचेच होते असा विषय नव्हता आणि रोहन माळी वगैरे तिथं घराच्या शेजारी काय ते सगळे ओळखीचे होते त्याच्यानंतर मग आम्ही 11वीत एक असा दिवस आला की बाबा यात्रा वगैरे गावाच्या चालू झाल्या गावच्या यात्रा नाही का आपल्या उन्हाळ्यात फेब्रुवारी मध्ये चालू सीझन मध्ये सीझन असतो मटन चिकन ते चालू झालं मग आमच्या वर्गात नाही का मालोजी म्हणले की आसपासच्या गावातली पोरं आली आसपासच्या आपल्या गावच्या 11th सायन्सला सगळी पोरं पुरी होत्या बरेच बाहेर गावच्या तर त्यांच्यात मग एक सिद्धांत भोयटे म्हणून नावाचा मुलगा सिद्धांत भोयटे त्यांनी आम्हाला घरी इन्व्हाइट केलं जेवायला यात्रेचं दुसरा सिद्धांत म्हणजे मी एक तो एक सिद्धांत तुझं नाव सिद्धांत तो पण सिद्धांत भोयटे सेकंड सिद्धांत मॉरिस म्हणायचो मॉरिस त्याचं नावच पडलेलं म्हणजे मॉरिस काय सीन आहे पण म्हणजे आपला साऊथ आफ्रिकेचा बॅट्समन क्रिस मॉरिस का ऑलराऊंडर सारखा तो सेम दिसायला होता ओके त्याचं नाव मॉरिस पाडलेलं ऍक्च्युली मी याच्या आधी त्याचं नाव पोरांनी त्याच्यामुळे मग झालं मॉरिसचा विषय तिथून निघला म्हणजे मॉरिसच्या घरी गेलो ओके आणि जाता जाता आम्ही आपलं ह्या साईडला म्हणजे कुठल्या चव्हाणवाडीच्या वेळी गेलो 2 रोड आहेत त्याला त्याच्या घरी जायला त्या घरी जायला 2 रोड आहेत एक सालप्याच्या अलीकडून एक आणि एक चव्हाणवाडीवरून आम्ही आपलं निघालो मज्जा करत नाही का मित्राची गाडी घेतलेली मी तर म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस गाडी नव्हतीच घ्यायची होती अजून गाडी बिडी कोणाकडेच नाही म्हणजे पोरं पण काय वडिलांच्या गाड्या आणायच्या त्यावेळेस आपली नव्हतंच 10वी झाली नुकतीच कशाच काय घेतली गाडी गेलो फिरत गेलो त्यांच्या यात्रेत देवदर्शन केलं फिरलो मस्तपैकी त्या घरी जेवण केलं मस्तपैकी जेवण चिकन मटन भाई यात्रेला मटन बोकडाच ओके तू पहिल्यापासून मटन खातो का आवड कशी आहे तुझी मटन चिकनाबद्दल मी ऍक्च्युली 10वी पर्यंत ना पूर्ण व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन 11वीत आलो होतो त्या मित्रांवर यात्रा तू नॉनव्हेज कधी खायला लागलो मला पण कळलं नाही सीन झाला त्यामुळे गेलो खाल्लं मस्त मटन मस्त नाही का फुल जेवण केलं मस्त जेवण केलं तुम्ही तर निघालो वाटेत एक घर आहे कुठल्या तिकडून पोरं म्हणले आता इकडून जाऊ जाता इव्हिनिंगचा तांबेला डॅम आहे ओके सनसेट तिथं म्हणले जाऊ नाही का आमच्या ऋषीचं गाव तांबे तिथं गेलो तोच का ऋषी जो लेट येतो तोच ऋषी लेट येतो ब्लॉग मध्ये सांगितलं लेट करतो सो काय इन्स्टावरती रील बघितलंय ना चला ठीक आहे तोच ऋषी त्याच ऋषीची ऍक्सिडेंटची पण कहाणी त्याचीच आहे स्टोरी ऋषीची सो गाईज तुम्ही बघितलंय त्याला आधीच ऑलरेडी आणि तो ऋषी लोकेश सोबत गाडीवर जाऊन पडला होता
त्याची कहाणी आपण आज ऐकतोय. गेलो आम्ही आणि निखिल कुंभारच्या घरी जरा स्टे केला. मध्ये रोडवर त्याचं घर लागतं. ब्रेक घेतला. चिंचेचं झाड वगैरे बाहेर मोठं मोठं एक झाड होतं एक चांगलं. तर पोरं तिथं नाही का आपलं चिंचा पाड कुठं काय कर खेळत बस चिंचा पाडत बसली निवांत. चिंचा एवढ्या चिंचा गोळा केल्या. मोठं झाड होतं काय? चांगलं मोठं झाड होतं एकदम मोठं. चिंचा पाडल्या पोरांनी ढेगभर चिंचा पिशवी घेतलेल्या सगळं सगळं त्याच्या घरी. मग आपण तिथनं निघालो आणि ऋषी जो होता ऋषाला मी कधीच गाडी चालवताना बघितला नव्हता. त्याच्या मागे नवीन नवीन आलतो रे. ऋषाला कधी गाडीच मला असं वाटत नव्हतं ऋषाला गाडी बी येत असेल त्यावेळी. काहीच आयडिया नव्हती. काहीच म्हणजे आयडिया नाही. बसला ऋषी घे बाबा बसून. ऐक की त्या दिवशी ऋषी म्हणजे नाही का म्हणत होता की असं मला वाटलंच नाही की त्याला तो गाडी चालवतो म्हणून त्याकडे बघून त्याची हाईट पण जरा अशी लहान त्यावेळी गाडी येते म्हणजे सरप्राईज झालं. सरप्राईज म्हणजे याला गाडी येते मला माझ्या घरी गाडी म्हणला. मग यांच्या बाप्पांकडे गाडी बिडी स्प्लेंडर नवीन शिकलोय. मग म्हणलं 8वीत गाडी शिकलोय. ठीक आहे म्हणलं चालते. मग मी इगो थोडा हट झाला. मग मी काय म्हणलं आता मी ते मित्राची गाडी आणलेली पंकज माने म्हणून. त्याची गाडी माझ्या बॅच मधल्या सगळ्या पोरांनी वापरली जवळजवळ माझ्या मित्राची. म्हणजे ते कॉमन गाडी असते. मी आपलं कधी पण घेऊन येतो त्याला. तो पण द्यायचा आम्हाला. दिलदार गाडी असते तशी दिलदार माणूस. हा दोस्ती तो द्यायचा म्हणजे. गेलो आणि मग ऋषीच्या मागं म्हटलं मी बसणार. आणि त्याची गाडी होती मयूर खराब दुसरी गाडी. त्यांनी वडिलांची गाडी आणलेली त्याच्या. त्याचा जीव गाडीत. म्हणला मी काय गाडी सोडणार नाही माझी. म्हणला मी माझ्याच गाडीवर बसणार आहे. ठीक आहे म्हणलं आपण ट्रिप्सी बसू. मग ऋषात आला होता आपण दोघं मागं बसू. त्या मध्ये बसला मी मागं बसलो. आणि दोघं जण आम्ही ते स्प्लेंडर घेतलेली एक ती पंकजची मित्राची. त्या गाडीवर इंद्रजित आणि रोहन माळी. त्यांना ते दोघं त्या गाडीवर. मग आम्ही पुढे निघालो. आपलं ऋषी रायडर आहे म्हणल्यावर चलो निघलो. आणि ऋषी गाडी पळवायला लागला येड्यागर. म्हणजे असं काय मला असं वाटत होतं याला काय बोलून काय ना. ऋषी हळू हळू वेगळा हळू ऋषी नाही त्याच्यात ना ऋषी बुंग रेस नुसती. अरे एचएफडी लक्ष आहे ऋषी एचएफडी लक्ष आहे हळू. आणि असा नाही का एक टर्न होता म्हणजे असा टर्न होता तो बँकिंग ऑफ रोड आपला 11th मध्ये आपल्याला एक थेरम होता फिजिक्स मध्ये. थेरम मी ऐकलं नाही बस मला आठवणं होता बँकिंग ऑफ रोड मला आठवते. ऍक्सिडेंट मुळे तुझ्या लक्षात राहिलं. 11th तेव्हा आला. त्याच वर्षी आधी बँकिंग रोड मॅडमने आम्हाला सांगितलेलं बाबा असा कर्व टर्न असतो एकदम असं नाही का. सेम तसा टर्न होता. आणि ऋषीला काय ते मग ते अँगल बिंगल काय जुळले नाहीत. ऋषीने डायरेक्ट गाडी खाली टर्न डायरेक्ट खाली पलीकडे खड्डा होता असं मस्त पैकी केला डायरेक्ट गाडी उडली. आणि त्याच्या मागे असं एक की बाबा ऋषीने मोबाईल आणला होता भावाकडनं. ते शॉपीत जाऊन त्याची मोबाईल शॉप होते भावाची गावात. त्याच्याकडे नवीन मोबाईल आणलेला त्यांनी. कुठल्या मोबाईल शॉप? सक्या भावाची सक्का चुलत भाव नाही ना सक्का चुलत भाव त्याचा एक. त्याची मोबाईल शॉप होती. आणि ऍक्च्युली मग त्यांनी मोबाईल आणलेला त्याकडून नाही का आम्हाला फोटोशूटचा वगैरे त्यावेळेस पोरांना फोटो बिटो काढायचा असं तसं त्यांनी आणलं. आणि गाणं आहे काही सवय आपल्याला कॉड असलं नसलं फरक नाही पडत. त्यावेळेस काय कॉड भेटते एवढं काय. मोबाईल लावायचा खांद्यावर धरायचं नाही गाडी चालू चालू द्या. आणि कशाचं काय मी आपलं कोणतरी म्हणलं गाणं चेंज कर मग सॉंग चेंज करायला असं मोबाईल बघतोय. आणि असं मागं बघत होती ती दोघं मागची आमचे 2 मित्र. म्हणून मी दोघं कुठे आहेत असं मागं बघितलं की मी डायरेक्ट हवेतच गाडी उडलीच डायरेक्ट हवेतच. मी तेव्हाच ऍक्सिडेंट झाला. मला सुचलंच काय मी कसं काय पडलो. नंतर माझ्या लक्षात आलं मी साईडला बघतो तर ही दोघं इथं नाही. दोघं गाडीवर पुढे जाऊन पडल्यात. म्हणलं आता काय करायचं. ही दोघं तर येणार लवकर. ही निवांत हळूहळू दोघं आपलं त्यांच्या दोघांच्यात काय चालायचं ती दोघं निवांत यायची निवांत गप्पा गोष्टी करत. मी आपला माझा कस तरी उठलो. मला डोक्याला लागलं. मला तेवढं काय एवढं जाणवलं नाही त्यावेळेस. म्हणलं काय एवढं लागलं नसेल. आपलं उठलो आणि असं एक दगड होतं शेजारी. त्या दगडावरती असं डोकं धरून बसलो निवांत बसलो. दोघांनी मागणं ही दोघं गाडी बरंच येते बरं का. ऋषी उठलेला फक्त पण ते मयूर खरंच पाय अडकलेला त्याला काही काढायला जमत नव्हते. सायलेन्सर आणि चाकाच्या मध्ये अडकलेला असं त्याला काही काढायला जमत नव्हतं. एकट्याला गाडी उचलू का त्याला धरू ते काही समजत नव्हतं. आणि मला जितकं लागलेलं की मला काही समजत नव्हतं. पण मी आपला एका जागी बसलेलो. ती दोघं आली आणि त्या दोघांना वाटलं काय ते चालू इकडे पोच दिली काहीतरी शूट वेट करतात काहीतरी फोटो. आणि हा बसलाय दगडावरती पोच दिली काहीतरी. आणि म्हणलं
आले न म्हणले काय लोक पोच दिली येड जावे म्हणलं ह्यांना उचला इथं बघ पडलोय आम्ही गाडीवरनं लागले मला म्हणलं पोच कुठली म्हणलं ते दोघं शॉकच त्या दोघांना बघून उतरली गाडीवरून साईडला गाडी लावली त्या मारणार सगळं ते रोड तिकडे ते मग बायका नाही का खुरपत होते रानात बिनात मग ती खुरप घेऊनच आल्या ना आजच बाबा काय झालं काय झालं काय झालं मला वाटलं हाणायला झालं आता काय करतात काय व्हायचं असं काय झालं नाही आल्या त्यांनी बघितलं लागलेलं काय तुम्हाला कळतच नाही पोरांना गाड्या असं नाही का चालू केलं त्यांनी तिथं तर माझं डोकं दुखत होतं ही दोघं तर मयूरला उचलला गाडीवर घेतली गाडीवर घेऊन आम्ही निखिल कुंभारच्या घरी गेलो जवळ चालतो तिथलं परत गेलो रिटर्न त्याच्या घरी गेलो मला कुठं कुठं लागले बघितलं मी व्यवस्थित पॅन्ट फाटली तर हळद लावली पहिल्यांदा घरी पाय पूर्ण फाटलेला माझा एवढा असा इथपर्यंत नव्हतं येत त्यानंतर मला चालायला नंतर तर मला घरी गेल्यावर कसलंच चालत तेव्हा चाललो की तेव्हा चाललो मी तेव्हा चालत चालतच गाडीवर बसलो सगळं केलं त्याच्यानंतर काय मग माझ्या पप्पांचा फोन आला इथनं मध्येच पप्पांचा फोन आला पप्पा मला म्हणले ये लवकर घरी गावात जायचं आपल्याला आमच्या पप्पांना गाडी होती पण येत नव्हती चालवायला मीच शिकलेलो मलाच गाडी होती घरात मग पप्पा जब गावात जायचं तेव्हा कसं जायचं ना मीच घेऊन जायचो तेच घेऊन जायचं त्याच्या आधी मग मला गाडी असतो चालत जायचं गाडीच येत नाही शिकलेच नाहीत ना त्यांचं आता मी कशाला विचारतो गाडी कशी नाही मला मारतेल की तुला काय तुला घेतली ती बघ ठीक आहे नेक्स्ट आपलं तर जायचं होतं तर मग मी म्हणलं पप्पा माझा ऍक्सिडेंट झालाय मी नाही येऊ शकत पोर माय लागली तोंडाकडे बघाय कशाला घरी सांगितलेलं की असं घाबरली सगळी म्हणलं घरी जायचंच आहे तुम्ही येडे घरी कळणारच आहे मग ठीक आहे म्हणली पोरं माझी पोरं जर नॉर्मल झालं ह्याच्या तरी घरी कळलंय पण पप्पांना काही सिरियसनेस नाही त्याचा तिकडे काय बी होते तू घरी ये गावात जायचंय अंदाज नव्हता तू गावात जायचंय तू घरी अहो बाप्पा पायाला तू घरी ये ठीक आहे म्हणलं येतो ठेवला फोन आम्ही निघालो तिथनं त्या मयूर खरातने गाडी घेतली तेवढा अवस्थेत पण त्यांनी ती गाडी हळूहळू घेतली कारण पोरं ऋषाला नाही द्यायची गाडी ऋषा नीट होता ऋषाला काही झालेलं नव्हतं ऋषाला फक्त हातावर कॅसेस पडलेला असे जराशे आणि ओके होता सगळा रायडर ओके होता हेवी रायडर ओके होता असं होते हो म्हणजे रायडर सेफ राहते आणि निघालो आम्ही पोचलो घराखाली गेल्या गेल्या मला एक वॉमिटिंग म्हणजे उलटी झाली आणि ती मला अशी उलटी होती की नॉर्मल उलटी नव्हती ब्लड पडलं तर रक्ताची उलटी होती मग पोरं जरा घाबरली रक्त पडलं मला इथं जाणवत होतं की मला इथं बसलाय म्हणजे दणका बसलाय हेडला पण ते एवढा जोरात नव्हता पण बसलेला कुठल्या साईड लागले ठीक आहे या साईडला इथंच लागलेलो वन आहे का नाही अजिबात ब्लड ब्लड वगैरे काही कुठं आलं नाही फक्त मुक्कामार आतमधल्या साईडला तर ब्लडची उलटी बघून पोरं मला पार्किंग मधनच म्हणली तुझा इथं आता वर थोडस मला जिना वगैरे चकवून दिला घरात कसं कोणी ब्लड पप्पानी शिवाय दिली सगळ्यांना ही घाबरलेले आधीच म्हणले ना येणार फादर तुमचं हे असं कसं ही गायब सगळी मी आपलं दार वाजवलं मम्मीने उघडलं मम्मीने हालत बघितली मम्मीने कालवा केला कशाला जायचं असं तसं काय गरज असते तुला अजून खायला त्याचा नाही काय विषय चिकन मटनचा विषय नव्हता आणि त्यावेळेस माहित पण नव्हतं घरात हा खातोय म्हणून नॉनव्हेज शिकलाय म्हणून त्यामुळे त्याचा काही विषय नव्हता फक्त अजून फिरायला लागतं मला असं तसं नाही का गाड्यांवर त्यामुळे जरा झालं इकडे तिकडे मम्मीला म्हणलं गप की लागले आधीच दुखत गेलो आज पप्पांनी हालत बघितली पप्पांनी काही विषय काढला नाही गावात जायचा परत पप्पांना वाटलं याच्या पायाला म्हणजे लागले म्हणजे किरकोळ लागला असेल तर मला असं झोपवलं मम्मीने दूध दिलं काय दूध दिल्यानंतर दुसऱ्या सेकंडला मला परत वॉमिटिंग झाली त्यात पण ब्लड पडलं मग मला वाटलं की हॉस्पिटलला जायची गरज आहे ऍडमिट केलं तर कुठे बुटियानी हॉस्पिटलमध्ये घरापासून जवळ होतं त्यामुळे हा माहिती बुटियानी मला बुटियानी गेलो डॉक्टरांना सांगितलं फॅमिली डॉक्टर सांगितलं असं कसं बाबा लागलं एवढं असं वॉमिटिंग त्यांनी मला लगेच ऍडमिट करून घेतलं ठीक आहे म्हणले गाडीवरून पडला होता असं सिटी स्कॅन वगैरे करायला सिटी स्कॅन आपल्या लोणंदमध्ये होतं का तेव्हा नव्हतं मग तुम्ही कुठे फलटणला गेलो फलटणला आहे त्यावेळेस फलटणला केलं एवढं काय झालं नाही म्हणले डॉक्टर म्हणले काय नाहीये नॉर्मल आहे नॉर्मल रिपोर्ट आल्यावर जरा सगळे घरातली नाही का थोडस बरं वाटलं म्हणजे टेन्शन जर कमी झालं तर मग त्या प्रकारे जो ऍक्सिडेंट झाला एवढं लागलं होतं सीन बेकार झालं मग म्हणजे सीन खरं तर तू बेकार होता जेवढं वाटलं ना त्यापेक्षा म्हणजे सांगितल्यावर समजतो पण तिला का आम्ही इमॅजिन करतो म्हणजे मला एकदा कोणतरी रस्ता दाखवलेला बरं का
तो रोड का? हा मग मला वाटतं आपणच होतो. आपण कुठे गेलतो, कशावर गेलतो हे पण माहिती आहे कुठे मला. गेलतो आपण? आपल्या एका मैत्रिणीची वास्तू शांती होती. अरे मस्त, ठीक आहे. मग ते वास्तू शांतीला गेलतो आपण, बरोबर. तेव्हा मला दाखवलेलं तर ते म्हणते मला तेव्हा तुला रोड दाखवलेला. हा. तर त्याच कॉर्नरला उभं राहून फोटो काढला. हा. फोटो पण आहे. होय. आहे का नाही ऋषी? अरे हो, माहिती बरोबर माहिती का? माहिती 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 असं सगळे थांबलेलो आपण. मागणं फोटो आहे का ते हा, फोटो Black and white आहे ना. हाय बे फोटो. हा, तो फोटो कुठल्या तरी अकाउंटला पोस्ट पण आहे बहुतेक. मी पण केलता. आईला मी पण केलेला. तुझी ब्रदर्स टाकलेली का पोस्ट? ब्रदर्स मी पण केलता. मला आठवतंय अजून, मला माहिती आहे. तर मग हा सगळा ऍक्सिडेंटचा प्रकार होता. द ऍक्सिडेंट 8 स्टोरी. दिवस हॉस्पिटलाइज. तर मित्रांनो 8 दिवस काय मला सोडलंच नाही डॉक्टरांनी कसलंच. आईला बरं फ्रॅक्चर बिक्चर झालं नाही, वाचला आहे का? तेवढंच तर अवघड. बेकार सीन होता. सो गाईज, कसा वाटला आजचा पॉडकास्ट? आपला पहिलाच पॉडकास्ट होता. सो त्यामध्ये काही चुका वगैरे असतीलच, तुम्हाला भरपूर दिसल्या असतील. सो परफेक्ट नव्हता पॉडकास्ट, हो मला माहिती आहे. आणि बाकी तुम्हाला जर काही गोष्टी आवडल्या असतील तर त्या तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही म्हटलं असेल मी इथं काय करतो घरात, आत्ताचा पॉडकास्ट बाहेर शूट केला आपण. सो झालं असं की त्या दिवशी पडला अंधार आणि मला एंडिंगचा पार्ट काही शूट करताच नाही आला. सो मग म्हटलं घरी जाऊन शूट करू आपण. सो हां, मग बाकी पॉडकास्ट वगैरे आपण आणत राहू. या प्रकारचे कॉलेजचे किस्से, शाळेतले किस्से, परत बिझनेसबद्दल काही पॉडकास्ट आपण करण्याचा विचार आहे आपला. परत आपल्या हॉरर स्टोरीज पण असतात काही लोकांकडे, त्या हॉरर स्टोरीज पण आपण आपल्या पॉडकास्ट थ्रू तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करूच. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. आणि बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे? बघत राहा चलो सीड व्लॉग्स. चलो. आणि थांब की मला बोलू दे की. चिंचेचं झाड तिथं आहे तर मग काय थांबायचं का? ते होते करशील तू ते करशील ना? नाही, पॉज कर ती रेकॉर्डिंग स्पेस सीन व्हायचं ना. ट्रेन मोठी दिसते केली तर ठेवले. गेली ना? लाईट जाऊ शकते ना? लाईट लाईट जाणार आहे. लेट स्टार्ट ब्रो. आणि इंट्रो मी असाच देतोय आता, काय डबल इंट्रो नाही विचारतो आपल्याला, ठीक आहे? इंट्रो त्यातला टाक कट करून, चालतंय तसं पण. हा का? चला काय ठीक आहे. बट तू पण खराब होता इंट्रो. मग लाईट तू देणार आहे का आता intro? हा पण देतो की. इथं देतो हा, चालू ते कर. बसू दे. असं चालू कर. हा, त्यांनी कसं केलं? चालू केलं का? हो, व्हॉइस चालू कर. हो, sorry. लोकांच्यात म्हणल्यावर असं जाणार. मी किस्सा सांगतो आमचा झालेला. म्हणजे मी स्वतः पोहतो त्यात म्हणून. ऋषी पण आहे, पण ऋषी साईडला आहे. ठीक आहे. केले चालू का? चालू रेकॉर्डिंग चालू दिसतंय का काय? ठीक आहे, संपू आपण किस्सा. तर ते निखिलच्या आलं नाही, प्रिपरेशन आहे. स्टार्ट हो गया. कॅरेक्टर मध्ये जाऊ नका. आणि मी मध्ये आधी बोललो ना, तर म्हणजे मी मध्ये आधी बोलतो, ठीक आहे? म्हणजे की असं नॉर्मली आउट ऑफ फ्लो ते पण चालतं. असं नाही की कॅमेरा दिसतोय म्हणून आपण आउट ऑफ फ्लो जाऊ शकत नाही. म्हणजे कळलं ना मी काय म्हणतोय? पण मी चालू केले सगळं. तू काय? हा, मग ते पण चालू शकतं. असं नाही एडिट कर मग. हा. ठीक आहे ना, तू बोल ना काय, पण मला नाही काय वाटत. हा. 2 वेळा उलट्या पडल्या. पप्पांनी मला डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं. मी डॉक्टरांना सांगितलं मला काय करायचं होते. बोल दे की मला. हा बोल. आता काय बोल? नाही मेडिकल उलटा झाला. बोल. आता गेलं विचारलं. हा बोल. हे पण टाकू शकतो, असं नाही की रेकॉर्ड टाकू शकतो, हे टाकू शकतो. हा, कुठं होतो आपण?